गडचिरोलीच्या सुपुत्राला पश्चिम बंगालमध्ये वीरमरण. बीएसएफ जवान सुरेश आंबटकर यांच्या देशसेवेसाठी सर्वोच्च बलिदान. कुरखेडा तालुक्यात पसरली शोककळा. देशाच्या संरक्षणासाठी गडचिरोली जिल्ह्यातील एका सुपुत्राने आपले सर्वोच्च बलिदान दिले आहे. पश्चिम बंगालमधील भारत बांगलादेश सीमेवर देशसेवेचे कर्तव्य पार पाडताना कुरखेडा तालुक्यातील मराठवाडा येथील रहिवासी व सीमा सुरक्षा दलातील सुरेश दुर्गू आंबटकर वय 35 यांना 23 जुलै रोजी वीरगती प्राप्त झाली. एका कर्तव्यदक्ष व कर्तृत्ववान जवानाला गमावल्यामुळे संपूर्ण जिल्ह्यावर शोककळा पसरलेली आहे. घुसखोरी विरोधात मोहिमेदरम्यान गोळीबार. सध्या पश्चिम बंगाल भारत बांगलादेश सीमेवर घुसखोरी रोखण्यासाठी विशेष मोहीम राबवली जात आहे. या अंतर्गत सीमेवर 12 फूट उंच स्मार्ट फेन्सिंग, कुंपण, आधुनिक रडार यंत्रणा तसेच सुंदरबनसारख्या अत्यंत दुर्गम भागात स्पीड बोटी व फ्लोईंग सीमा चौक्याद्वारे कडक गस्त घातली जात आहे. या मोहिमेदरम्यान संशयित दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात सुरेश आंबटकर यांना वीरगती प्राप्त झाली आहे. हालाकीच्या परिस्थितीतून गाठले ध्येय. शहीद जवान सुरेश आंबटकर हे अत्यंत सामान्य शेतकरी कुटुंबातील होते. मराठवाड्यासारख्या अवघ्या 70 उंबरठे व 300 लोकसंख्येच्या छोट्याशा गावातून त्यांनी अत्यंत मेहनत व जिद्दीने सीमा सुरक्षा दलात भरती मिळवली होती. देशसेवेच्या आवडीने त्यांना कठीण परिस्थितीवर मात करत खाकी वर्दी परिधान केले होते. त्यांच्या पत्तात आई, वडील, एक भाऊ, पत्नी व एक लहान मुलगी असा परिवार आहे. या संदर्भात अविशांत पांडा, जिल्हाधिकारी गडचिरोली यांनी प्रतिक्रिया दिली आहे. गृह मंत्रालयाकडून या संदर्भात माहिती मिळाली आहे. जिल्हा प्रशासन वीर जवान सुरेश आंबटकर यांच्या कुटुंबाच्या संपर्कात आहे. त्यांचे पार्थिव मूळ गावी आणण्यात येईल. देशाच्या संरक्षणासाठी त्यांनी दिलेला बलिदान कदापि विसरता येणार नाही. युवा राज्यासाठी चेतन गहाणे, गडचिरोली.